घ्यावं याला जवळ. लठ्ठमुठ्ठ, हत्तीसारखे पाय, गजगामिनी बाया आणि हे गजराज. कसं शक्य आहे? भगवान नाही देत. पण प्रत्येक गोष्टीचा विचार अध्यात्मामध्ये झाला पाहिजे. कोणतं कर्म भगवान ॲक्सेप्ट करणार आहे आपलं, म्हणून 3 ओव्याचा साकल्याने विचार करतोय. इतकं डिटेल नाही बोललो मी आधी किंवा कधी. आता पहा, मग अवसरोनी भोगावे भोग सकळ, कामना रहित भोग. ईश्वराला काहीही न मागता जे मिळेल ते भोगायची परमिशन आहे, ते ॲक्सेप्टेबल आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस मागाल भगवंता मला 10 लाख रुपये दे, आणि भगवंतानी दिले आणि ते तुम्ही अर्पण केले, पण मागणी करून केले म्हणून ते अर्पण झाले, ते भगवंत स्वीकारित नाही, तुम्ही जरी अर्पण केलं तरी. आणि ते भोगही तुम्हाला भोगावे लागणार आहेत, कारण तुम्ही मागितलंय ते. भगवंताची इच्छा नव्हती तुम्हाला द्यायची. जसा एखादा मुलगा आणि मुलगी हट्ट करते, मला मोटरसायकल पाहिजे, कॉलेजला जावं लागतं, मला स्कूटर पाहिजे, आणि ती आई आणि वडिलांची इच्छा मात्र नाही आहे, आणि बळजबरी रडून रडून तुम्ही घेतलेली आहे, मागून घेतलेली आहे. तुम्हाला आनंद होईल, भगवंताला नाही. थँक्यू आई म्हटलं तरी तिला ते वाईट वाटतं. कशाचं थँक्यू? रडून घेतलंय, मागून घेतलंय, भिकाऱ्याचं पात्र समोर करून घेतलंय, आम्ही नको म्हणत असताना घेतलंय. आई दुःखी राहते, तसाच परमात्मा दुःखी राहतो तुमच्या मागण्याने. ते ॲक्सेप्टेबल कर्म नाही, आणि भोग त्याचा स्वीकार आहे जे प्रभूंनी दिलंय, भलेही सुख असो भलेही दुःख असो. म्हणून धन्ना जाटाचं मी उदाहरण दिलं होतं. हा रांगडा भक्त हरियाणाचा धन्ना जाट, पढा लिखा जाट 16 दुनी 8 असं जाटांचं वर्णन करतात. म्हणून हा धन्ना जाट ज्यावेळेस जातो शेतामध्ये, एकदा वर्षाच होत नाही, जमीन कोरडी फट, 5-6 महिने आता काही येणार नाही. प्रभू आनंदाने नाचतो, तुझी इच्छा आहे चर्वण तर्पण देखील करता येऊ नये, कारण अन्नच खायला नाही, तुझी इच्छा आहे मी उपवास करावा, थँक्यू. आणि आपले साधक, मी साधनेला बसलो, असं असं व्हावं, माझे म्हातारे वडील वाचले पाहिजेत, आणि ते म्हातारे वडील वाचले नाहीत. देवाला नवस केले, साधना केली, खूप केली, आळंदीला आलो, म्हातारे वडील गेले, बस देवावरचा विश्वास उडाला. अशी साधक. एका साधकाने मला सांगितलं की आमचे वडील गेले, माझा विश्वास उडाला. म्हणलं रामही गेले, रामाचे वडील दशरथही गेले, कृष्णही गेले, कृष्णाचे नंद बाबा यशोदा माताही गेली, आपलंच राहावं का? किती दुधखोळ्या विचार आहे. म्हणून मागितलं की संपलं. त्याचा भोग तुम्ही घेतला असेल, ते स्कूटर तुम्ही घेतला असेल, मागून घेतला असेल, माता कधीच खुश होणार नाही. आणि आई म्हणते, सांग तू फर्स्ट क्लास आलेली आहेस, मेडिकलला लागली, काय देऊ? आई काही नको, मला प्रेम दे ग, काही नको. ती आई एखादं काहीतरी आणून देते, अरे काहीच मागत नाही, द्या काहीतरी. म्हणून म्हणतात संत, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, काही मागू नका. आई बाबा तुमचं फक्त माझ्या डोक्यावरती हात असू द्या, मला काही नको हो, काही नको. आमच्यासाठी कष्ट घेऊच नका. हा भाव असला की प्रभूला वाटतं किती देऊ, मागणाऱ्या भिकाऱ्याला कधी वाटत नाही. पण भक्तांचे देखील 3 प्रकारचे अश्रू असतात.
तीन प्रकारचे अश्रू. काही जण रडतात वस्तू करता, विषया करता आणि व्यक्ती करता. मला बायको मिळाली नाही, ही मला 12वी मी फर्स्ट क्लास आलो नाही, हुई हुई हुई. हे सगळे अश्रुधारा वाहतात. ह्या अश्रुधारा दरिद्री अवस्थेच्या आहेत, भिकाऱ्यांच्या आहेत, दीन अवस्थेतले आहेत. प्रभूला ॲक्सेप्टेबल नाही आहे. कारण प्रभू पुढेच तुम्ही रडतायत, देवा किती केलं मी आणि हे काय दिलं रे, आणि हुंदके देऊन त्या मंदिरात रडायले. धष्टसा अश्रू. पण हे दीनतेचे अश्रू आहेत, भगवंताला मान्य नाहीत. जरी तुम्ही भक्त असाल तरी. मीरा रडली, भगवंत प्रेमासाठी रडली, काही न मागता, काहीच मागितलं नाही. ते रडणं, ते अश्रू, हे पहिले अश्रू दीनतेचे कसे आहेत, कवडीचे आहेत, काचेसारखे आहेत, काचेचे तुकडे आहेत. आणि मीरा रडली, रैदास रडले, संत रडले, गोपिका रडल्या. ते अश्रू, एक एक अश्रू हिऱ्यासारखं आहे. त्याचा अनमोल आहे, त्याची किंमत अनमोल आहे. म्हणून भक्तिभावानं तुम्ही रडता, भिकाऱ्यासारखं मागताय म्हणून रडता, की काही मागत नाहीत म्हणून तुम्ही रडताय. त्याच्यावर त्याची किंमत आधारलेली आहे, त्या अश्रूंच्या बिंदूंची आणि त्याच्या भावाची. हा भक्तीचा विषय आहे. त्यावेळेस येईल की नाही, आठवेल की नाही मला माहिती नाही, सांगितलं, सहज आठवला. म्हणून तेच भोग ॲक्सेप्टेड आहेत जे भगवंतानी न मागता दिलेत. भलेही दुःख असो, भलेही सुख असो, ते तुम्ही आनंदानं स्वीकार कराल. आणि ते जर अर्पण केले भगवंता, शिळी भाकरी आपल्याकडे, कोण म्हणतं तुम्हाला गुलाबजामू आणा? धनाजाट ज्यावेळेस बोलवतो ना भगवंताला, पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी देखील रात्रीच्या भाकरी करून ठेवायचे. आताचे कारण 4 वाजता जायचे मंडळी शेतामध्ये कामाला, 5 वाजता. 5 वाजता तर आऊत लावले जायचे. आता 10 नंतर जातात. गरम भाकरी असतात. ते शिळ्या भाकरी असायच्या पूर्वी, त्याच्यावर कुठेतरी मिरची असायची, पाणी कालवायचं त्याच्यावर ते खायचे. धन्नाजाटाची शिळी भाकरी असायची. भगवंता तू ये रे खायला. त्याला काय माहीत बिचाऱ्या रांगड्या भक्ताला की भगवंत खात नसतो. शेवटी एके दिवशी भगवंत येत नाही, डोकं असं समोर त्या एका दगडावरती म्हणजे आपटूनच प्राण देतो. आता येत नाही का तू खायला? शिळी भाकरी म्हणून तू खात नाहीस? माझी मी आणू कुठून तुझ्यासाठी? 56 भोग जे आहे ते तुला खावं लागेल, मी खातोय ते. आणि येत नाही म्हणून डोकं आपटून प्राण देणार. हा मोठ्यांच्या घरी येशील म्हणे. तितक्यात प्रगट झाले, बाबा खातो. काय प्रेमाचं अनुदान आहे. आणि भगवंत त्याच्या हातातनं हिसकून घेतात ती भाकरी. 2 भाकरी 3 भाकरी काही असतील. खात असताना धन्नाजाट प्रभू खातोय, याला काही देत नाही, तो हिसकून घेतोय, मला राहू दे ना म्हणे. भगवंताला म्हणतो तूच खाऊन जाशील, मी उपाशी राहील ना. हिसकून घेतो भगवंत मला, कारण त्याला इतकी भूक लागलेली असते प्रेमाची. जसे केळाचे सालपट तिथे खाल्ले दुर्योधनाचे 56 भोग सोडून. केळाची सालपट, शबरीची उष्टी बोरं आणि धन्नाजाटाची शिळी भाकरी, आणि सोडत नाही तो. प्रभू प्रेमाचा केला. हा जो त्याग आहे, मनाने केलेला त्याग, तो ॲक्सेप्टेबल आहे प्रभूला.